नमस्कार सभी को, मैं मत्तू केवट। मैं आज आपको इस वीडियो में कक्षा 5वीं विषय मराठी का पाठ क्रमांक 15 है, नदीचे गाणे। नदीचे गाणे इस पाठ का परिचय मैं आपको कराने वाला हूं। तो सबसे पहले इस पाठ का आप शब्दार्थ देखिए। तो उस शब्दार्थ का मैंने लेखन किया है और इस वीडियो के माध्यम से आप क्या करिए, शब्दार्थ के अर्थों को समझिए। जो मराठी है, मराठी में ही शब्दार्थ को मैंने यहाँ मराठी और अंग्रेजी में भी उसके अर्थ को लिखा है। तो आप देखिए मराठी में शब्दार्थ किस तरह से है। मंजुळ, मंजुळ अर्थात सुरेल या गोड़ होता है और अंग्रेजी में स्वीट होता है। अंग्रेजी का भी मैंने लेखन यहाँ किया है। इस वीडियो को देख करके आप इसके शब्दार्थों को लिख सकते हैं। अगला शब्द है, देखिए, तीर। तीर अर्थात काठ, किनारा, तट। लता, लता वृक्ष। लता वृक्ष म्हणजे झाडे, झुडपे। सुमने, सुमने अर्थात फुले, बहुवचन है। भूमीतून, भूमीतून अर्थात म्हणजे जमिनीतून। मज, मज अर्थात मला, मज म्हणजे मला। लहाळी, लहाळी बघा ह्याचा अर्थ आहे पाण्यात किंवा पाण्याजवळ वाढणारी एक वनस्पतीचे नाव लहाळी आहे। नंतर आहे आम्रतरू। आम्रतरू म्हणजे आंब्याचे झाड, आंब्याचे झाड। शीतल, शीतल म्हणजे गार, थंड। छाया, छाया म्हणजे सावली। शब्द बघा, घट, घट म्हणजे घागर, मडके, माठ किंवा मातीचा घडा, त्याला घट म्हणतात। मनोहर, मनोहर म्हणजे सुंदर। आणि आता प्रश्न तिसरा बघा काय आहे। प्रश्न तिसरा मध्ये बघा, जोड्या जुळवायचे आहे। काय करायचे आहे? जोड्या जुळवायचे आहे। तर इथे मी लिहिले आहे आणि ते मी आपल्याला जोड्या जुळवून इथे दाखवत आहे। बघा, गट अ आणि गट ब हे दोन गट आहे। हे दोन गटांमध्ये काय करायचे आहे? जोड्या जुड़वायचे हैं। अर्थात ये दो गट है, गट क्रमांक आ तथा गट क्रमांक ब, और इसमें हमें क्या करना है? जोड़ियां मिलाना है। तो बघा, झुळझुळ, झुळझुळ काय आहे कवितेत? झुळझुळ म्हणजे पाणी। मंजूळ, मंजूळ म्हणजे गाणे। शीतल, शीतलचे उत्तर येणार छाया। तर याला काय? शीतल, शीतल म्हणजे काय आहे? शीतलचे जोडे जुळवायचे आहे। शीतलचे होणार छाया। शीतलचे जोड़ी छाया, मंजूल से गाणे आणि झुळझुळ से पाणी होणार। आणि प्रश्न चौथा बघा काय आहे? प्रश्न चौथा आहे, हे शब्द असेच लिहायचे आहे। हे शब्द जे आहे तुम्हाला वाचून ते तसेच्या तसे लिहायचे आहे। शब्द बघा कसले आहे? मंजूळ, शीतल, झुळझुळ, लतावृक्ष, लहाळी आणि आम्रतरू। प्रश्न चौथा मध्ये हे आहे की हे शब्द असेच तुम्हाला पाहून लिहायचे आहे आणि वाचायचे आहे। प्रश्न पहिला बघा काय आहे? प्रश्न पहिला आहे बघा, एका वाक्यात उत्तरे सांगा। म्हणजे हे उत्तरे तुम्हाला आपल्याला सांगायचे आहे आणि प्रश्नांची उत्तरे लिहायचे आहे। तर पहिला प्रश्न आहे बघा, आ, मंजूळ गाणे कोण गाते? मंजूळ गाणे कोण गाते? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे बघा, नदी मंजूळ गाणे गाते। नदी मंजूळ गाणे गाते। पहिला प्रश्न आहे बघा, एका वाक्यात उत्तरे सांगा। एका वाक्यात उत्तरे सांगा। आणि पहिला प्रश्न आहे, आ, मंजूळ गाणे कोण गाते? याचे उत्तर बघा, नदी मंजूळ गाणे गाते। प्रश्न बघा, मंजूळ गाणे कोण गाते? तर ह्याचे उत्तर आहे, नदी मंजूळ गाणे गाते। दूसरा प्रश्न आहे, आ, गावे कुठे वसली आहेत? गावे कुठे वसली आहेत? याचे उत्तर बघा,
गावे नदीच्या काठांवर वसली आहेत. नदी गावे नदीच्या काठांवर वसली आहेत. आणि तिसरा प्रश्न आहे बघा ई. नदीवर शीतल छाया कोण धरते? प्रश्न आहे बघा, नदीवर शीतल छाया कोण धरते? याचे उत्तर पहा. आंब्यांची झाडे नदीवर शीतल छाया धरतात. उत्तर परत बघा एकदा. नदीवर शीतल छाया कोण धरते? तर ह्याचे उत्तर बघा, आंब्यांची झाडे नदीवर शीतल छाया धरतात. आणि चौथा प्रश्न बघा ई आहे. चौथा प्रश्न मोठी ई. नदी जिथे जाईल तेथे काय करेल? प्रश्न एकदा परत बघा. नदी जिथे जाईल तेथे काय करेल? ह्याचे उत्तर बघा, नदी जिथे जाईल तेथे आनंदाची सुंदर बाग फुलवेल. नदी जिथे जाएल तिथे काय करेल, अर्थात नदी जहाँ जाएगी वहाँ क्या होगा? तो इसका उत्तर देखिए, नदी जिथे जाईल तिथे आनंदाची सुंदर बाग फुलवेल. आणि प्रश्न दुसरा आहे बघा, कवितेतील कडव्यांचा ओळी पूर्ण करा. कड़वा अर्थात इसकी जो लाइनें हैं उसकी लाइनें जो अधूरी है उसको क्या करना है, हमें पूर्ण करना है. तो देखिए मैंने यहाँ पूर्ण करके इसको लिखा है. रिक्त स्थान है ये पुस्तक में. प्रश्न में पहला है बघा, फुलवेळी मज सुमने देती. ह्या वाक्यामध्ये सुमने येणार. फुलवेळी मज सुमने देती, यहाँ पर सुमने रिक्त स्थान में भरा जाएगा. दूसरा है बघा, कुठे लहाळी खेळत बसती. दूसरे रिक्त स्थान में लहाळी आएगा. तीसरा बघा, कुठे आम्रतरू माझ्यावरती. याच्यामध्ये आम्रतरू येणार. कुठे आम्रतरू माझ्यावरती. आणि चौथा बघा, शीतल आपुली छाया धरती. इसमें शीतल शब्द भरा जाएगा. प्रश्न क्रमांक 5 देखिए कि प्रश्न क्रमांक 5 क्या है और उसका उत्तर किस प्रकार से होगा. तो प्रश्न क्रमांक 5 है, देखिए, कवितेच्या चित्रांचे निरीक्षण करा व 5 वाक्य लिहा. इसमें क्या कह रहे हैं कि कविता के चित्र का क्या करिए, निरीक्षण करिए. तो मैं आपको कविता का चित्र दिखा रहा हूँ. कविता के चित्र का निरीक्षण करना है और निरीक्षण करके हमें क्या करना है, 5 वाक्यों को लिखना है. तो देखिए बच्चों, ये कविता का चित्र है. ये चित्र को ध्यान से देखिए. यहाँ से इस कविता का चित्र आप ध्यान से देखिए. एक कविता का चित्र है. यहाँ देखिए पहाड़ दिख रहे हैं, पर्वत दिख रहे हैं और ये बच्चे दिखाई दे रहे हैं इधर. तो इस तरह से यहाँ प्रश्न 5वां है कि कविता का आप क्या करिए, चित्र को देखिए और चित्र को देख करके इसके बारे में 5 वाक्य लिखना है. तो देखिए, आपने चित्र को ध्यान से देखा, नदी से गाने इस चित्र को, और इसके बारे में 5 वाक्य का लेखन देखिए मैंने कर दिया है. अब उसको देखिए. पहला है, देखिए चित्र को ध्यान से आपने देखा तो इसमें पहला उत्तर देखिए मैं आपको लिखा रहा हूँ. डोंगरांच्या पायथ्याशी गांव वसले आहेत. अर्थात पहाड़ों के नीचे गांव बसा हुआ है. डोंगरांच्या पायथ्याशी गांव वसले आहेत. दूसरा वाक्य देखिए, डोंगरातून गावात नदी वाहत येते. यानी पहाड़ों के बीच से नदी बहते आती है. तीसरा वाक्य बघा, नदीच्या काठावर स्त्रियां पानी भरतात. यानी नदी के किनारे औरतें जो हैं पानी भर रही हैं. चौथा बघा, नदी से पानी गाय गुरे पीतात. नदी का पानी जो है जानवर पीते हैं. 5वां वाक्य बघा, नदीच्या पात्रात मुळे आनंदाने डुबतात. यानी नदी में बच्चे जो हैं बहुत खुशी से क्या करते हैं, स्नान करते हैं. तो इस तरह से चित्र को देखने के बाद इसके बारे में संबंधित ये 5 वाक्य है. अगला प्रश्न देखिए, समानार्थी शब्द है. तो समानार्थी शब्द को मैं आपको बता रहा हूँ कि समानार्थी शब्द कविता में कौन कौन सा आया हुआ है, उसको देखिए. तो समानार्थी शब्द लिहा. बघा, समानार्थी शब्द में देखिए पहला शब्द है तीर. तीर अर्थात काठ. फूल, फूल म्हणजे सुमन. आंबा, आंबा म्हणजे आम्र. वेळ, वेळ म्हणजे लता. सावळी, सावळी म्हणजे छाया. पाणी, पाणी अर्थात जल. 7वां आहे झाड, झाड म्हणजे वृक्ष. 8वां आहे
मठ, मठ म्हणजे घट। 9वां है पाखरे, पाखरे अर्थात पक्षी। तो इस तरह से ये कुछ शब्दों के समानार्थी शब्द है। इसके बाद कविता में आए हुए कुछ एक और अनेक शब्दों को देखिए। एक आणि अनेक शब्द कसे लिहायचे आहे, तर ह्या धडामध्ये आलेले एक आणि अनेक शब्द बघा। एक म्हणजे एक आणि अनेक म्हणजे बहुवचन आहे, एक वचन और बहुवचन। नदी, नदीचे नद्या, नदीचे अनेक वचन नद्या होणार। फूलचे फुले। बाग, बागचे अनेक वचन बागा होणार, बागचे बागा। पक्षी, पक्षीचे पक्षीच राहणार। वेळचे वेळी होणार। तर असे एक आणि अनेक आहे आणि समानार्थी शब्द आहे। तो आपने इस वीडियो के माध्यम से नदीचे गाने इस पाठ के स्वाध्याय के प्रश्न के उत्तरों को आपने देखा। तो आप क्या करिए, इस वीडियो के माध्यम से आप कक्षा 5वीं विषय मराठी का पाठ क्रमांक 5 नदीचे गाने, इसके स्वाध्याय को बार बार देखिए और उसके प्रश्न के उत्तरों को कंठस्थ करिए। और आगे आने वाले वीडियो के लिए आप मेरे इस चैनल को लाइक करिए, सब्सक्राइब करिए तथा बेल आइकन को दबाइए। धन्यवाद सभी को।